तर टॅटूवाल्याने आम्हाला गोड गोड बोलून डायरेक्ट मध्ये खेचून घेतलं. आम्ही पण मध्ये का गेलो, कारण तो बोलला की टॅटू फक्त 150 रुपये. ठीक आहे म्हटलं, 150 रुपयात आपल्याला कायच भेटतं, कारण हे टेम्पररी टॅटू होतं. मग त्यांनी पटापट अर्ध्या तासामध्ये टॅटू काढून दिलं. मग खरा विषय समजला जेव्हा आम्ही पे करायला लागलो. 150 प्रमाणे 3 लोकांचे 450 रुपये होता. आम्ही पे करत होतो. लगेच ते म्हणे 2200 झाले. म्हटलं काय 2200? आम्ही फक्त 3च टॅटू काढले. 150 ने कॅल्क्युलेट केलं तर 450 होत आहे. मग तो बोलला 150 रुपये पर स्क्वेअर इंच म्हणे. ओ भाई साहब, आम्ही सगळं शॉक. भेंडी लुटण्याची काय भारी टेक्निक काढली या लोकांनी. बाहेर नाही सांगितलं की 150 रुपये पर स्क्वेअर इंच. टॅटू काढल्यानंतर म्हणता की पर स्क्वेअर इंच पैसे येते. भाई काय खतरनाक लोक आहे हे. आम्ही पण फुल डोकं लावलं, पण तिथे त्यांचे लगेच लोक गोळा झाले. मग शेवटी कटकट करून आम्ही 1700 रुपये दिले. नंतर मी थोडी रिसर्च केली आणि पाहिलं तर भाई मी पहिल्याने ज्याच्यासोबत हे घडलं असे भरपूर लोक आहेत ज्यांच्यासोबत सेम स्कॅम झाला. आणि हे लोक जास्त करून आउटसाइडर आहे जे स्कॅम करतात आणि यांच्यामुळे बिचारे प्रॉपर गोव्याचे लोक बदनाम होतात. जर तुमचा कधी फ्युचर मध्ये गोव्याला जाण्याचा प्लॅन झालाच तर ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या स्कॅम पासून सावध करा.